तुम्ही बघू शकता की भंतेजी ज्ञान ज्योती भंतेजींनी जिल्हा कलेक्टर ऑफिस मध्ये निवेदन द्यायला आलेले आहे. तर आपण त्यांना विचारूया. निवेदन त्या सगळ्या कायदेशीर सगळ्या प्रक्रिया परिपूर्णत्वास नेण्यासाठी ह्या सगळ्या प्रोसेस परिपूर्ण कराव्याच लागतात. त्यामुळे हे निवेदन राष्ट्रपतीला, राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना बिहारच्या हे सगळे निवेदन ते सरकारी प्रोसेसमध्ये ते पाठवतीलच. ते कार्यवाही करणं नाही करणं ते त्या पुढच्या लोकांवरती. पण इथे या प्रकारची अशी आता निदर्शनं सुरू झालेली आहेत आणि या सगळ्या महाबोधी महाविहाराच्या या लढाईमध्ये चुकून असताना ज्या बुद्ध विहारामध्ये पौर्णिमेच्या दिवशी आल्यानंतर नंतर त्या उपासिकांना तिथे विहारात त्या राज्यपालांना नेऊन त्या ठिकाणी राज्यपालांच्या करवी काल्पनिक लिनपिढीची पूजा, ते स्तूप आहे त्या स्तूपाची झाकून टाकलंय भगवान बुद्धांच्या मूर्तींना आणि त्यांनी ते संस्कृतमध्ये मंत्र उच्चारण केलं. त्यामुळे हे सगळं षडयंत्र आहे. केंद्र सरकार मिळून केलेले एक राज्यपालाला शोभा देणारं पद नाही आहे ते. त्यामुळे त्यांना लवकर काढून टाकावं, कोण काढेल ते त्यांनी जाणीवपूर्वक षडयंत्र करून घाट घातलाय. जाणून ते शिवमंदिर आहे ठरवण्यासाठी म्हणून ते बुद्धाची पूजा करताना नाही दाखवलं. ते एवढा जाणीवपूर्वक कृती केली गेली. त्यामुळे या सगळ्या घटना निंदनीय आहेत. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि इनकेन प्रकारे आपल्या उपासिकांवरती जय श्रीरामचे नारे देऊन मारलंय, लाठीचार्ज केला. पोलीस मिळून सगळं कलेक्टर मिळून एवढं सगळं झालं. त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळेल याची काही गॅरंटी नाहीये. पण आमचं निदर्शन कमीत कमी हे धरणं आंदोलन सुरू राहील. जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होणार नाही तोपर्यंत धरणं आंदोलन आता सुरू राहणार नियमितपणे. मी सरकार येऊ वा न येऊ, सुप्रीम कोर्टात न्याय मिळो वा सरकार न्याय मिळो वा न मिळो, पण आता धरणे आंदोलन आपण बंद करणार नाही. ही सातत्य हे ठेवणार आहोत. जोपर्यंत महाबोधी महाविहार आपल्या बुद्धिस्ट लोकांच्या हातात येणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आता सुरू राहणार. चला धन्यवाद. तर तुम्ही बघू शकता की आपले भंतेजी ज्ञानज्योती भंतेजी विनाचार्य भंतेजीच्या समर्थनात उतरलेले आहे आणि त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना इथे कलेक्टर ऑफिस मध्ये येऊन कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेले आहे. तर तुम्ही बघू शकता. तर जर तुम्हाला आवडलं असेल चॅनल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आठवणीने करा. आपली माणसं नाही आपण जाऊन तेवढं जातो अहं वन्दामि सर्वदा ये धर्माय नागता अच्युपन्नाचये धम्मा अहं वन्दामि सर्वदा ये जय संगाय नागता अच्युपन्नाचये संगा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा. सर्व प्रसंगी सगळ्या बुद्धांना त्यांनी प्रसवलेल्या धम्माला आणि त्यांनी निर्माण केलेल्या संघाला तीनही रत्न असे रत्न आहेत की ज्याला मोजण्यासाठी प्रमाण नाही, मोजपट्टी नाही, वस्तुमान नाही, वजन नाही. त्यामुळं अपमानो बुद्धो अपमानो धम्मो अपमानो संघो असं म्हणतात. प्रमाण नाहीये, मोजपट्टी नाहीये, हे असे तीन रत्न आहेत. दुर्लभो बुद्धो उपादो इमस्मिन लोके. या लोकांमध्ये बुद्ध जर उत्पन्न झाले नाही तर हा मनुष्य जीवनातला अंधकार संपणार नाही. प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा मार्ग खुलणार आणि जे स्वप्रयत्नानं स्वयंबुद्ध बनतात त्यांचे कोणी गुरु नसतात म्हणून त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात. ते स्वयं बोधिज्ञानाचा आविष्कार करतात. हे बोधिज्ञान मिथ्या नाही, ते सम्यक आहे म्हणून याला संबोधी ज्ञान असं म्हटलं. या संबोधी ज्ञानाच्या आधारावर महाबोधी प्राप्त केली जाते. महाबोधी महाबोधी म्हणजे काय? चैत्य वंदना करतो आपण त्यावेळेला तिथे महाबोधी हा शब्दप्रयोग त्यामध्ये आपल्याला आढळतो. भगवंतांच्या महापरिनिर्वाणानंतर
ज्याला क्लेश धातू परिनिर्वाण म्हणतात, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णांचा मुळासकट नायनाट केल्यानंतर 46 वर्षावास तथागतांनी केले आणि हा धम्म प्रसवला सांगत फिरले. त्यामुळे जे लोक गृहत्यागी जो लोक आले हा धम्म धारण करून ते धम्म लाभी झाले. सर्वच प्रकारच्या दुःखातून सुटका करून त्यांनी अंततः निर्वाणाचा साक्षात्कार केला. जे लोक ज्यांचा पुण्याचा साठा होता ते लाभान्वित झाले, श्रोतापन्न झाले, सकदागामी झाले, अनागामी झाले व अर्हत प्राप्त. तुम्ही आम्ही अजून तर आहोत ना. 14 ऑक्टोबर 56ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर हा नवा आयाम, आपल्याला जुना धम्म होता पण आपल्याला बुद्धाची ओळख बाबासाहेबांच्यामुळे. बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो, भावी बुद्ध म्हणतो. त्यामुळं ही विशाल दृष्टी ज्याला म्हणतो ना, डॉमिनेशन नेचर, प्रभुत्वकारी स्वभावाचं व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते व्यक्तिमत्व बोधिसत्वाचं चित्त, याला महाकुशल चित्त असं म्हटलं जातं. महाकुशल चित्ताच्या या प्रकटीकरणातनं बोधिसत्वाचा आविष्कार होत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण बोधिसत्व मानतो, जाणत नाही ना. हे जाणण्याचं टावर अरहंतांकडे असतं. ते अरहंतांकडे असतं म्हणून या अरहंत भिक्षूंकडून याची छडी देणारे त्यांच्याकडून ही जाणकारी प्राप्त करून घेतली की आम्ही मानतोय बोधिसत्व, आम्हाला जाणता येत नाही, आम्ही कव्हरेजच्या बाहेर आहोत. कव्हरेजमध्ये कोण राहतात तर त्यांनी अर्हत्व प्राप्त करून काही अभिज्ञा प्राप्त केलेल्या असतात. त्यांना विचारलं बाबासाहेब खरंच बोधिसत्व होते? ते म्हणाले हो, आपण मानतो, जाणत नाही. ते खरंच बुद्ध बनणार आहेत? हो. आता आपल्याला तो विश्वास नाही. संबोधित ज्ञानाच्या दृष्टीचं आकलन आपल्या बुद्धीच्या क्षेत्राच्या पलीकडचं आहे. हे लोकीय बुद्धी, तिला मर्यादा आहे, सीमा आहे, पण प्रज्ञेला सीमा नसतात म्हणून प्रज्ञा ती निर्वाणापर्यंत पोहोचते. बुद्ध धम्मंच संघं सुगत तनुभवा धातवो धातु गप्पे लंकाय जम्बुदीपे तिदस पुरवरे नागलोकेच धूपे सभ्ये बुद्धस्य बिंबे सकल दस दिसे केस लोमादि धातु वंदे सभ्येति बुद्धं दस बल तनुजं बोधी शेतियं नमामि. सगळ्या भगवान बुद्धाचे केस, लोम, नाग, दात सगळे जे महाचैत्य उभारले आहेत त्यांना आपण वंदन करतो. चेतियं नमा वंदामि शेतियं सपन सपट ठाणेषु पतिठितं शारीरिक धातु महाबोधी. शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. पहा, हा शब्द इथे आलेला आहे, महाबोधी. म्हणून महाबोधी ज्या ठिकाणी हे बुद्धत्व प्राप्त करण्याचं ठिकाण ते महाबोधी. सम्यक संबोधनांनी जी संबोधित ज्ञानाचा हा आविष्कार केला आणि जिथे सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलं म्हणून ते ठिकाणच महाबोधी ठिकाण आहे. भगवान बुद्धांच्या संपूर्ण 46 वर्षावासानंतर त्यांनी शरीर त्याग केल्यानंतर त्यांच्या शरीराच्या ज्या धातू, धम्म त्याला स्कंद म्हणतात, शरीराचे स्कंद ज्या वेगवेगळ्या अवयवाच्या वेगवेगळ्या धातू म्हटल्या आणि त्या धातू वेगवेगळ्या विहारांमध्ये प्रतिष्ठित केल्या गेल्या, महाचैत्य बांधले गेले. हे सगळेच महाचैत्य देखील महाबोधी आहेत. यांना महाबोधी बुद्धांनी स्वप्रयत्नांनी जे बोधी ज्ञानाचा आविष्कार केला, अनुसंधान केलं आणि हे बोधी प्राप्त केली. ही बोधी मिथ्या नाही, ती सम्यक आहे म्हणून संबोधी. महाबोधी हे केवळ तथागतांच्या ज्यांच्या मनुष्य आहेत पण ते आगळे वेगळे मनुष्य आहेत. 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन त्यांच्या खाली आहे 3 मजलीच्या सोमनाथच्या. आता ते देणार आहेत का? अजिबात देणार नाही. डॉक्टर विलास घरातांनी केस दायर केली बरं का, माहितीसाठी तुम्हाला माहिती, केस दायर केलेली. आता सुप्रीम कोर्ट त्यांनी खरेदून टाकले, त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात एवढी दिरंगाई होत आहे. माहिती आहे ना महाबोधी विहाराचे हाल काय झाले? माहिती नाही. ही लढाई कुठपर्यंत जाणार आहे?
आपल्याला वाटतं आता लढाई केली तर बरं, नाहीतरी काही नाही खरं असं वाटायला लागलं. म्हणजे हे प्रतिक्रांतीचा दौर. एकीकडे ब्राह्मण एवढे घाबरून आहेत, त्यांची सत्ता जी आली ती ईव्हीएमच्या बळावर आहे. 14 पासून आम्ही बोंबा ठोकतोय ईव्हीएम हटाव संविधान बचाव. सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना या सगळ्या राजकीय पक्षांनी साथ दिली नाही. एक जन आंदोलन उभं होऊ शकलं नाही. ज्या आधारावर ईव्हीएम जर हटली असती, हा मुद्दा इथेच जोडलेला आहे. कुठेही तुम्ही बटन दाबली तरी चालली कमळाबाईवर, असं होतं ना. महाराष्ट्रातला आता कमीत कमी हायकोर्ट कमीत कमी रिझल्ट आला ते 75 लाख ही मतं सायंकाळी 6च्या नंतर पडली. याचं उत्तर निवडणूक काय देणार आहे? देऊ शकत नाही ना. म्हणून तो हिमालयात जाईन असं म्हणत होतो. देऊ शकणार नाही. कोण काय करणार आहे, तुम्ही काय करणार आहे सांगा ना. आता सगळे पुला घालून 10 नंबरच्या पुला काढून खाली वाहून गेलाय. इल्लिगली सरकार 10 वर्ष राज्य करत आहे. संविधानाच्या दायऱ्यात राहून मी मागच्या वर्षी जपानला जाऊन आलो. सायंटिस्ट लोकांची भेट घेऊन आलो. पोरबाळा खेळतात ईव्हीएम मशीन, माहिती खेळ नाही खेळणं. या देशातला सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग एका सायंटिस्ट आहेत का? नाही ना. पण तरी आमच्यावर शेतीवाल्यांनी जानववाल्यांनी ईव्हीएम लादून आमच्या मूलभूत अधिकारांना हिरावून घेऊन कमळाबाईवर लाडकी बहीण पावली नाही बरं लोकांना. पैसे तर वाटले पण लाडक्या बहिणीला विचारलं, लाडके तू बस नाही बस आमच्यावर केलं. लाडकी बहीण नाही पावली पण लाडक्या बहिणीच्या नावावर तुम्ही सगळे चुप राहिले की नाही? काय केलं? त्या 75 लाखाच्या मताचं केलं काय? अजूनही सत्तेवर आहेत ना. एखाद्याने या सरकारला गोळ्या घेतल्या आणि भराभर मारून टाकला, त्याला तुम्ही आतंकवादी म्हटलं. नाव संविधानाचं घेत आहे आणि ईव्हीएम सारे सायंटिस्ट बोलतायत ही मताचा हा संपूर्ण काळा बाजार करणारी हेच मशीन आहे. स्वतः सायंटिस्ट म्हणतात. तरी देखील ईव्हीएम या देशातल्या लोकांवरती लादून आमच्या मूलभूत अधिकारांचं हनन करून ते सत्तेवर आले. ही सत्ता बदलल्याशिवाय आता आमचे भूषण गवई सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आता सुरुवातीला तोफ तर चालवावीच लागते. आता 6 महिने राहते आणि 6 महिन्यात महागैराची निकाल लागेल मला अजिबात गॅरंटी राहील. त्यांच्या पटलावर जरी मुद्दा गेला तरी ते पोस्टपोंड होईल. तारखावर तारखा येतील आणि ते अशा रीतीनं सरकत चाललं जाईल. आपण मात्र आपली लढाई संपवू नये. आपण जसं आहे विनयाचार्य किंवा ते आपले लामाजी आकाश लामा आपल्यातल्या फुटी ते चव्हाट्यावर आणतात. त्यांनी चव्हाट्यावर फुटी आपल्या आणल्या बरं का. संध्याकाळी बैठक झाली. त्या बैठकीत जरी सर हजर नव्हते तरी एक फुटीची बैठक झाली. आनाबाक्या झाल्या. त्या मतभेदांचा मुद्दा काही शिल्लक उरलेला नाही. आता सगळे संयुक्त लढे आता लढणार आहोत हे लक्षात घ्या. सगळे संयुक्त. आपल्याला जाणीवपूर्वक हा हल्ला आहे. जाणून बुजून केंद्र सरकारांनी राज्य सरकारांनी संगनमत करून राज्यपाल गेल्या वर्षी आला आणि तो काय बोलता माहिती आहे? विष्णूचा अवतार म्हणून सांगितला. अर्थात आमच्या मुस्लिम समुदायाने त्याला तर बहिष्कृतच करून टाकलाय, हद्दपार करून टाकलाय. त्या राज्यपालांना हे कुठल्याही प्रोटोकॉलमध्ये नाही आहे. प्रत्यक्ष ते चित्रीकरण सगळ्या देशांनी सगळ्या जगाने पाहिलं. भगवान बुद्धांच्या मूर्तीवर कपडा झाकून त्या स्तूपाला लिनपीठ समजून त्या ब्राह्मणवाद्यांनी ब्राह्मणांना बोलवून संस्कृत मंत्रांचं उच्चारण केलं. त्याला समोर करून राज्यपालांनी ही गैरकानूनी आहे, प्रोटोकॉल तोडणारी घटना आहे. माझ्यासारखा हायकोर्टाचा वकील असताना तिथे हायकोर्टाच्या न्यायाधीश त्यांना तिथेच पकडून बंद केलं असतं, फिट केलं असतं. त्यांना समजलं काय? हा द्रोह आहे घटनेचं. हे 25वा कलम म्हणतं ना. हा एवढा द्रोह आहे. तुम्ही हे बुद्धिस्ट विहार आहे ते लपून राहिले का? वर्ल्ड हेरिटेज सेंटर झालं आणि एवढं ह्याचं सार्वजनिक पातळीवर एवढं मोठं राज्यपालाचं पण त्यांच्या हस्ते तुम्ही बुद्धाची पूजा न करता त्या लिंपीठ समजून काल्पनिक त्या लिंपीठीची पूजा करता. हे एवढं जगाने पाहिलं ना. जग थुंकत आहे तुमच्यावर.
त्यामुळे हे जाणीवपूर्वक केंद्र सरकार राज्य सरकार मिळून हे षडयंत्रकारी हल्ला केलेला आहे। त्या हल्ल्याचाच एक भाग म्हणून विनयाचार्यांवरती अशी केस टाकलेली आहे। समजलं, हे सगळ्यांनाच एकेकांचे असेच लंबे लाट करतील आपल्याला। त्यामुळे या आंदोलनात जेवढे सगळेच ग्रुप आहे, सगळ्या ग्रुपांनी एकत्र येऊन लढाई करावीच लागेल। सगळ्यांनी एकत्र येऊन लढाई करावी लागेल, तेव्हा त्यांची बिनशर्त सुटका व्हावी। त्यांच्यावर खोट्या केसेस लादून त्यांना जमानत नाकारत आहेत। पहिल्यांदा तर कुठे ठेवलं हेच कळे ना, आता गयेच्या तुरुंगात आहे पता लागलाय। त्यामुळे गयेच्या तुरुंगात आहे ठेवलं, पण अजून जमानत नाही। जमानतीसाठी लोक जात आहेत, पण अजून सरकार जमानत देत नाही। बिनशर्त जमानत त्यांना द्यावी, असं या संपूर्ण धरणे आंदोलनात हे कायमचं सुरू होणार आहे। इथे कायमचं जोपर्यंत महाबोधी महाविहार आपल्या हातात येत नाही, सोबतच ईव्हीएम हटाव आणि हे संविधान काढणे, संविधानाला उद्ध्वस्त करू पाहत आहेत, संविधानाला नष्ट करू पाहत आहेत। त्यामुळं या संविधानाला नष्ट करण्याचे जेवढे सगळे षडयंत्रकारी त्यांचे संपूर्ण तंत्र आहेत ते सगळे आणून पाडण्यासाठी आपल्याला आहे हे कायमचं आंदोलन आपल्याला आहे।